Very good morning, Tone and all. Am I audible? Yes. Am I audible? Yes. Okay. Last class we have started series RL circuit. In that we have seen that the voltage equation, and also we have studied the voltage drop across the resistance and inductors which are connected in series with each other. And also we have seen that the waveform for this series RL circuit, and from that waveform we have concluded that the current flowing through the RL circuit lags behind a 90-degree ORA voltage, or we can say that voltage or supply voltage applied across the RL circuit leads current by 90-degree. Okay, leads by a current by 90-degree or pi by 2 radian. Okay, with the help of above information or above discussion part, we have drawn the phasor diagram also. Okay, from that phasor diagram we can say that the voltage drop across the resistance is in phase with current flowing through the whole circuit, or we can say that voltage drop across the resistance and current flowing through the resistance are in phase. That's why they are represented along the same line. Okay, but with a different magnitude. Okay, and afterwards we have concluded that the voltage developed across the inductor, it will lags, it will leads over a current flowing through the inductor, or we can say that current flowing through the whole circuit. Okay, by an angle of 90-degree or pi by 2 radian. Okay, आता इथं आपल्याला एक मेन पॉइंट लक्षात ठेवायचा आहे बघा, की हे सिरीज सर्किट असल्यामुळे रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आणि इंडक्टर मधून जाणारा करंट हे सेम असणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे टोटल करंट आहे, सप्लाय करंट, हे त्याच्या बरोबरच ते असणार आहे. का? कारण हे सिरीज सर्किट आहे. मग तुम्हाला कन्फ्युजन साठी ते एमसीक्यू मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टन्स अँड करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टन्स, व्हॉट इज द फेज अँगल बिटवीन देम. तर या केस मध्ये व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टन्स आणि करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टन्स किंवा करंट फ्लोइंग थ्रू द होल सर्किट, बोथ आर इन फेज. ठीक आहे, लक्षात ठेवा. इन फेज याचं मिनिंग आहे त्यांच्यामधला फेज अँगल हा 0 डिग्री असतो. ठीक आहे, आता आपण इंडक्टरचा विचार करूया. इंडक्टरच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज डेव्हलप होईल किंवा ड्रॉप होईल, आपण असं म्हणतो त्याला, तर ते जे काही व्हीएल आहे, तर ते व्हीएल इंडक्टर मधून जाणाऱ्या करंटला लीड करतं. कितीने लीड करतं? 90 डिग्रीने लीड करतं. किंवा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंडक्टर हे टोटल सप्लाय करंटला लीड करतं. कितीने लीड करतं? 90 डिग्रीने लीड करतं किंवा पाय बाय 2 रेडियन लीड करतं. ठीक आहे, या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण काय काढलं? फेजर डायग्राम काढली. ठीक आहे, आणि फेजर डायग्राम ही अशी आहे, जो व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टन्स आणि करंट फ्लोइंग थ्रू दॅट पण आर इन फेज, म्हणजे ते अलॉंग द सेम फेज आहे किंवा अलॉंग द सेम लाईन आहे. ठीक आहे, अलॉंग द सेम फेजर असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे, अलॉंग द सेम फेजर आहेत, बट डिफरंट मॅग्निट्यूड आहे, म्हणजे त्यांची लेंथ ही वेगवेगळी आहे. ठीक आहे, पण एकाच लाईन वरती आहेत, म्हणजे त्यांच्या दोघातला फेज अँगल हा 0 डिग्री असेल. नेक्स्ट पार्ट आपण पाहिला का, की करंटला इंडक्टरच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज हे लीड करताय 90 डिग्रीनं, म्हणजे ते बाय डिफॉल्ट व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टन्स
आणि इंडक्टर यांच्यामधला फेज अँगल सुद्धा 90 डिग्री असेल. का? तर व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस रेजिस्टन्स हे इन फेज आहे कुणाच्या? करंटच्या. आणि करंटच्या आउट ऑफ फेज आहे बाय 90 डिग्री कोण? इंडक्टरच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज. म्हणजे बाय डिफॉल्ट ते रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणाऱ्या व्होल्टेजला सुद्धा 90 डिग्री असेल. म्हणजे त्याच्या ते पुढे असेल किती ना 90 डिग्री. मग तुम्हाला कधी कधी ते विचारलं जाऊ शकतं की इन अ सिरीज RL सर्किट व्हॉट इज द फेज अँगल बिटवीन द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स अँड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंडक्टर. तर याचा आन्सर काय आहे? 90 डिग्री. फ्रॉम द फेजर डायग्राम इट इज क्रिस्टल क्लिअर. ओके. फ्रॉम फेजर डायग्राम आपल्याला इझिली कळू शकतं की व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टन्स आणि इंडक्टर यांच्यामध्ये फेज अँगल हा 90 डिग्री आहे किंवा फेज डिफरन्स हा 90 डिग्री आहे. ठीक आहे. मग जर आपल्याला दोन फेजर माहित असतील आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे एकाचा स्टार्टिंग पॉइंट आणि दुसऱ्याचा एंड पॉइंट आपण कनेक्ट करून काय करू शकतो? हायपोटेनस क्रिएट करू शकतो आणि तो जो असेल त्यांचा तो रिझल्टंट वेक्टर असेल. स्केलर वेक्टर मध्ये पाहिलं ना तुम्ही, जर दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा जो हायपोटेनस असतो तो त्यांचा रिझल्टंट वेक्टर असतो. फर्स्ट इयर सॉरी फिजिक्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल हे फंडामेंटल. ठीक आहे. फंडामेंटल किंवा स्केलर वेक्टर मध्ये हे आहे पार्ट. ठीक आहे. जर दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे जे एकाचा स्टार्ट पॉइंट आणि दुसऱ्याचा एंड पॉइंट जर एकमेकांना जोडले तर तिथं हायपोटेनस तयार होतो किंवा असतो तो बाय डिफॉल्ट. ठीक आहे. आणि तो हायपोटेनस हा त्यांचा रिझल्टंट दाखवत असतो म्हणजे रिझल्टंट व्हॅल्यू रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. मग त्या रिझल्टंटची व्हॅल्यू आपल्याला पायथागोरसचा थिअरम यूज करून काढता येते. हे पण आपलं कालच्या लेक्चर मध्ये झालं होतं. ठीक आहे. म्हणजे या V ची व्हॅल्यू काय आहे? या कॅपिटल V म्हणजे रिझल्टंट व्होल्टेज किंवा हे सप्लाय व्होल्टेज असेल. रिझल्टंट व्होल्टेज म्हणजे बेरीज असेल कुणाकुणाचे व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टन्स आणि व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द इंडक्टर. म्हणजेच त्यांची अल्जेब्रिक सम असेल आणि ती पायथागोरसच्या थिअरमचा आपण यूज करून काढू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. मग आपण जर या रिझल्टंट वेक्टर म्हणजे सप्लाय व्होल्टेज आणि सप्लाय करंट मध्ये जर अँगल चेक केला तर तो 5 डिग्री येतो. 5 डिग्री येतो. म्हणजे सप्लाय व्होल्टेज आणि करंट फ्लोइंग थ्रू द होल सर्किट यांच्यामधला अँगल किती आहे? 5 डिग्री आहे. मग या फेजर डायग्राम वरून आपल्याला असं दिसून येतं की सप्लाय व्होल्टेज in case of series RL circuit leads over a supply current by an angle of 5 degree. आता मी या करंटला काय म्हणतोय? सप्लाय करंट किंवा टोटल करंट. ठीक आहे. मी आता स्पेसिफाय करत नाही की रेजिस्टन्स मधून जाणारा करंट किंवा इंडक्टर मधून जाणारा करंट असं म्हणत नाहीये मी. टोटल करंट. टोटल करंट म्हणजे कोणता? इथल्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल बघा. हे जो स्मॉल आय दिसतोय हा टोटल करंट आहे. या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट हा I टू द सफिक्स कॅपिटल R असेल. या इंडक्टर मधून जाणारा करंट हा कॅपिटल I टू द सफिक्स L असेल. ठीक आहे. आपण हे काल पाहिलेलं आहे. पण ही सिरीज सर्किट असल्यामुळे सगळ्यांची व्हॅल्यू कशी आहे? सेम आहे. म्हणजे I स्मॉल I इज इक्वल टू IR इज इक्वल टू IL आहे. हे असं आहे. ठीक आहे. कारण ही सिरीज मध्ये आहे. तर आपण इथपर्यंत आलो होतो की रिझल्टंट व्होल्टेज ची व्हॅल्यू कशी काढायची. ठीक आहे. मग हे पायथागोरसचा थिअरमचा यूज करून मी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. V is equal to under root of VR square plus VL square. ओके. मग VR ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. VR in is equal to what? I into R. म्हणजे व्होल्टेज डेव्हलप अक्रॉस द रेजिस्टन्स इज नथिंग बट व्हाट? प्रोडक्ट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टन्स आणि मॅग्निट्यूड ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. सिमिलरली इंडक्टर साठी सुद्धा तेच असेल. VL is equal to what? I into XL. मग या IR आणि IXL या व्हॅल्यू आपण यावरच्या इक्वेशन मध्ये पुट केल्या. सपोज आपण या इक्वेशनला जर 2 म्हणालो. ठीक आहे. कारण आपण वर एक इक्वेशन पाहिले की नाही. ज्याला सेकंड इक्वेशन म्हणूया. ठीक आहे. नेक्स्ट आता त्याच्यामध्ये जर आपण या व्हॅल्यू पुट केल्या IR आणि IXL. ठीक आहे. तर मग बघा सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय होईल? I स्क्वेअर R स्क्वेअर प्लस I स्क्वेअर XL स्क्वेअर. मग काय करूया आपण? I स्क्वेअर हे दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे ऍडिशन मध्ये आहे तर आपण कॉमन काढूया. मग I स्क्वेअर
अंडर रूट मधून जर बाहेर घेतलं तर त्याला काय होतं, आय होतं तो फक्त. ठीक आहे, मग आय डायरेक्टली आपण अंडर रूट मधून बाहेर घेतला. मग अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर, अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. ठीक आहे, आता हे मी जे याला स्क्वेअर केलेलं आहे, तर ती टर्म बघा, v is equal to what, I into that whole square. मग ओहम्स लॉ नुसार हा पार्ट काय असू शकतो बरं, मला सांगा. v is equal to IR म्हणजे हा रेजिस्टिव्ह म्हणजे रेजिस्टन्स, किंवा आपण याला काय म्हणू, ऑपोजिशन ऑफर्ड बाय द सर्किट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल करंट. आता मी इथं स्पेसिफाय करणार नाही की हे रेजिस्टन्सच आहे एकटा किंवा इंडक्टर आहे, कारण हे दोन सर्किट आहेत, सॉरी दोन सर्किट एलिमेंट इथं सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. तर मग मी याला काय म्हणेल, it is the circuit element which will going to oppose the flow of electrical current through the series RL circuit. आता हे जे काही स्क्वेअर केलेला सर्किट एलिमेंट असेल, तर याला नवीन टर्मिनॉलॉजी आहे इम्पिडन्स. ठीक आहे, याला काय म्हणायचं आपण, इम्पिडन्स. हा पार्ट सुद्धा तुम्हाला झालेला आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. ठीक आहे, याला काय म्हणणार तुम्ही, इम्पिडन्स. ठीक आहे, ते खाली लिहिलेलं आहे बघा, इम्पिडन्स. त्याला काय म्हणणार तुम्ही, इम्पिडन्स. ठीक आहे, मग इम्पिडन्स म्हणजे काय, इम्पिडन्स आपण या पद्धतीने डिफाइन करू शकतो. इम्पिडन्स इज नथिंग बट व्हाट, इट इज द रिझल्टंट अपोजिशन ऑफर्ड बाय द RL सर्किट, RC सर्किट और RLC सर्किट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल करंट थ्रू इट. म्हणजे ऍक्च्युअली इम्पिडन्स म्हणजे काय आहे, हे एक अपोजिशन आहे. पुन्हा ऑफर केलंय ते इंडक्टर आणि रेजिस्टन्स, किंवा रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर, किंवा रेजिस्टन्स इंडक्टर कॅपॅसिटर. आता आपण RLC सर्किट सुद्धा पाहणार आहोत, RC सर्किट सुद्धा पाहणार आहोत. सेम या ठिकाणी काय होईल, आर स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर असं येईल तिथं. ठीक आहे, मग हा जो काही स्क्वेअर केलेला पार्ट असेल तर त्याला आपण इम्पिडन्स म्हणणार आहोत. तर इम्पिडन्स म्हणजे काय आहे, हा रिझल्टंट ऑपोजिशन आहे. तर रिझल्टंट असं मी वर्ड काय यूज केला, कारण इंडक्टर आणि रेजिस्टन्स दोन इथं अपोजिशन आहेत. मग या दोघांचा रिझल्ट आहे तो, म्हणून मी म्हटलं तिथं की रिझल्टंट ऑपोजिशन ऑफर्ड बाय द resistance and inductor which are connected in series to the flow of electrical current through it. ठीक आहे, ही सिरीज सर्किट असल्यामुळे यांचा रिझल्टंट अपोजिशन असेल कुणाला, त्यांच्यामधून जे काही करंट फ्लो होईल त्याला. ठीक आहे, मग या तर जी आहे याला काय म्हणायचं आपण, इम्पिडन्स म्हणायचं. मग इम्पिडन्स हा जनरली झेड या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केला जातो. कॅपिटल झेड असेल किंवा स्मॉल झेड असेल, यानंतर लक्षात ठेवा ते इम्पिडन्स आहे. ठीक आहे, मग हा जो काही इम्पिडन्स आहे तो काय आहे, रिझल्टंट इफेक्ट आहे कुणाचा, रेजिस्टन्सचा आणि इंडक्टरचा. म्हणून त्याला नवीन एक टर्मिनॉलॉजी काय यूज केली, इम्पिडन्स. ठीक आहे, मग हा इम्पिडन्सची व्हॅल्यू काय लिहिता येते आपल्याला, अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. इथे लिहिलेलं आहे बघा, आर स्क्वेअर एक्सएल स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, येस, इज इट क्लिअर. What is the concept of inductance? This is nothing but what, Z, which is equal to what, under root of R square plus XL square. इथपर्यंत कोणाला काही डाउट आहे का? Yes, if any doubt, let me know first. Yes, any doubt is there? Yes. Yes, any doubt? सगळ्यांना समजलंय हा पार्ट. इम्पिडन्स काय असतो, इम्पिडन्सचा फॉर्म्युला आपण कसा डिराईव्ह केला. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना. Yes, is it clear? Equation number 2 हे जे आहे, this is what the resultant voltage or supply voltage value. ओके, V जो आहे हा सप्लाय व्होल्टेज आहे. ठीक आहे, सप्लाय व्होल्टेज म्हणजे काय असेल मग, हा अंडर रूट ऑफ व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टन्स अंडर रूट ऑफ व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द इंडक्टर. ठीक आहे, यांचं आपल्याला ऍडिशन करायची आहे, म्हणजे सप्लाय व्होल्टेजची व्हॅल्यू येईल. ठीक आहे, येस, इज इट क्लिअर टू ऑल नाउ.
येस, समजलंय सगळ्यांना इम्पिडन्स काय असतो, इम्पिडन्सचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला आपण ते? येस, आवाज येतोय का सगळ्यांना? येस, इज इट क्लिअर? समजलंय सगळ्यांना? सगळ्यांना विचारतो मी, ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांनी मला विचारा. येस, नाहीतर मी पुढे जातोय. ठीक आहे, मे आय मूव टू द नेक्स्ट? Yes, roll number 32. Am I audible to you? Yes. Yes, sir. सगळ्यांना समजलंय? मी जाऊ पुढे मग आता? Yes. Yes, roll number 44. Yes, sir. Is it clear? Yes, sir. Okay. I am asking all of you people, if any doubt, let me ask. Okay. Yes. Okay, I hope it is clear to all. I will move to the next. Okay. This is the impedance formula for the series RL circuit. Okay. So reciprocal of impedance is nothing but the admittance. Okay. 1 by Z is nothing but what? It is the admittance. Okay. Sometimes they will ask you. Admittance is denoted by the capital Y. Okay. Admittance is equal to what? 1 by Z. Okay. Admittance. This is what? Admittance. We remember that. Admittance. Okay. याला काय म्हणणार तुम्ही? ऍडमिटन्स. ठीक आहे. 1 by Z or reciprocal of impedance is nothing but what? Admittance. आता हे ऍडमिटन्स काय असतो, कशासाठी यूज होतो, या सगळ्या गोष्टीचा आन्सर तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर कळेल. तुम्हाला तुमच्या घराशेजारून किंवा शेतातून वगैरे ट्रान्समिशन लाईन जाते की नाही, मोठी टॉवर लाईन, तर त्याचा इम्पिडन्स हा ऍडमिटन्सच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. गॉस सायडल मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड आणि अशा नंबर ऑफ मेथड्स आहेत की ती ट्रान्समिशन लाईनचं इंडक्टन्स कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायचा. हा ऍडमिटन्स मॅट्रिक्स, आता तुम्ही मॅट्रिक्स पाहिला असेल, 12th मध्ये पण पाहिला असेल आणि 11th मध्ये सुद्धा पाहिला असेल, क्रॅमर्स रूल वगैरे, आणि फर्स्ट इयरला पण पाहिला असेल की ऍडमिटन्स मॅट्रिक्स किंवा त्याला बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स असं म्हणतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, आणि हा ऍडमिटन्स तिथं पिक्चर मध्ये येतो. ठीक आहे. आणि मग याचा यूज पुढे तिथं त्याचे जे काही अनालिसिसचा मेथड आहेत, मी जसं तुम्हाला म्हणाला न्यूटन रॅप्सन मेथड, गॉस सायडल मेथड, इटरेटिव्ह मेथड, या मेथडचा स्टडी करण्यासाठी बाय युजिंग मॅटलॅब किंवा मॅट्रिक्स तिथं या ऍडमिटन्सचा यूज केला जातो. ठीक आहे. मग ऍडमिटन्स काय असतं लक्षात ठेवा, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स. रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स. ठीक आहे. आता हा रेसिप्रोकल का घेतात, तर ह्या सिम्प्लिफिकेशन साठी घेतात. ठीक आहे. आणि मग ते टॉवर लाईनचे जे काही कंडक्टर्स आहेत त्यांचा रेजिस्टन्स हा इन टर्म्स ऑफ ऍडमिटन्स, त्यांचा इंडक्टन्स हा इन टर्म्स ऑफ ऍडमिटन्स मेजर वगैरे केला जातो. ठीक आहे. हा काही तुमचा पार्ट नाही, पण लक्षात ठेवा रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स इज नथिंग बट द ऍडमिटन्स. ओके. अँड इट इज मेजर्ड. आता ह्या इम्पिडन्सचं युनिट काय असेल रे? येस, इम्पिडन्सचं युनिट काय आहे? ओहम. ओके. इट इज डिनोटेड बाय द ओहम. ओके. हे ओहमचं सिंबल आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. युनिट काय आहे याचं? इम्पिडन्सचं युनिट काय आहे? ओहम आहे. ठीक आहे. मग ऍडमिटन्सचं तसं युनिट असेल 1 by ओहम.
1/ओहम म्हणजे काय याला म्हणतात बघा मो, आणि याचा सिम्बॉल कसा असा उलटा काढतात. ठीक आहे, म्हणजे ऍडमिटन्स जो आहे त्याचं युनिट काय होईल 1/ओहम. 1/ओहमला काय म्हणतात मो, आणि त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं आहे उलट, जे ओहमचा सिम्बॉल आहे त्याला उलट करायचा. ठीक आहे, हे ऍडमिटन्सचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे युनिटचं. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांना. आता फेज अँगल, कन्सेप्ट ऑफ फेज अँगल. ठीक आहे, आता फेज अँगल ऍक्च्युअली काय असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय असतो रे फेज अँगल? येस, व्हॉट इज मीन बाय फेज अँगल? Angular displacement between the voltage and current. ठीक आहे, तर आपल्याला फेज अँगल पाहिजे कशासाठी? आरएल सर्किट साठी. आता फेज अँगल म्हणतोय आपण, याचं काम काय आहे बरं? तर फेज अँगल हा आपल्याला पॉवर फॅक्टर काढण्यासाठी इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, पॉवर फॅक्टर म्हणजे काय? कोसाइन ऑफ फेज अँगल. पॉवर फॅक्टर काय असतो? कॉस फाय, कोसाइन ऑफ फेज अँगल. ठीक आहे, मग या फेजर डायग्राम वरून तुम्हाला फेज अँगल सांगता येईल. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्ही टॅन फाय काढला तर काय येतं बरं? येस, सांगा मला. इथं टॅन फाय जर काढला तर काय येतं? राईट अँगल ट्रायंगलला लावतो की नाही आपण ट्रायगोनोमेट्रिकचं रूल. इथं टॅन फाय काढला तर काय लिहिता येतं मला पुढे सांगा. येस, सांगा ना लवकर. येस, टॅन म्हणजे टॅन कसा असतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये? टॅन इक्वल टू काय असतं सांगा ना लवकर. हे बघा, सकाळी सकाळी बोर करू नका, मला दुसरं लेक्चर पण घ्यायचंय. लवकर लवकर बोलत चला. येस, काय असतं टॅन फाय? हा बोला, नीट बोला, मोठ्याने बोला. Opposite upon adjacent side. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, किंवा आपण त्याला काय म्हणतो फ्रंट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता फ्रंट साइड किती आहे या फायची? VL आहे, बरोबर. आणि ऍडजसंट साइड किती आहे? VR आहे. मग तेच लिहितो मी इथं, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, VL अपॉन VR. ठीक आहे, मग मला हा जर फाय काढायचा असेल तर मी काय करू बरं? येस, tan phi इज इक्वल टू VL बाय VR असेल तर मला फाय काढायचं, तर मी काय करेल याच्यावरती काय अल्जेब्रिक किंवा जिओमेट्रिक प्रोसेस फॉलो करेल याच्यासाठी. येस, Phi equal to tan inverse. तर मी काय करेल दोन्ही साइडचं टॅन इनव्हर्स घेईल. मग हा टॅन आणि टॅन इनव्हर्स एकमेकांना कॅन्सल करतील. मग फायची व्हॅल्यू काय येईल बरं? टॅन इनव्हर्स ऑफ VL बाय VR. हाच इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा, टॅन इनव्हर्स ऑफ VL बाय VR. टॅन इनव्हर्स ऑफ VL बाय VR दिसते काय सगळ्यांना? इथे एक डायलॉग बॉक्स ओपन आहे बघा, तो काही जात नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला मे बी तिथं असं ब्लॅकिश दिसत असेल. फाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ VL बाय VR. ठीक आहे, आता हे सिम्प्लिफाय तुम्हाला दिसतंय बघा. ठीक आहे, सगळ्यांना समजलं हे? फाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स VL बाय VR का आला? सगळ्यांना समजलंय? येस, इज इट क्लिअर? येस, सिंपल मॅथमॅटिक्स आहे इथं किंवा जिओमेट्रिकल कन्सेप्ट आहे. ठीक आहे, मग परत VL ची व्हॅल्यू पुट करा आणि VR ची व्हॅल्यू पुट करा. VL इज इक्वल टू व्हॉट? I into XL आणि VR इज इक्वल टू व्हॉट? I into R.
मग हे आय आय कॅन्सल होईल आणि एक्सेल बाय आर राहील. ठीक आहे. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्सेल अपॉन आर. ठीक आहे. मग परत आपल्याला एक्सेल इज इक्वल टू आर ओमेगा एल किंवा 2 पाई एफ एल असं म्हणतो आपण त्याला, 2 पाई एफ एल. ठीक आहे. मग ओमेगाची व्हॅल्यू पुट करायचं. एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल सगळ्यांना माहिती आहे आता. ठीक आहे. मग ओमेगा एल अपॉन आर, फाय इज इक्वल टू आर टॅन इनवर्स ऑफ ओमेगा एल बाय आर. तर हे डेरिवेशन आपण का घेतलं, तर तुम्हाला फेज अँगल विचारू शकतात एमसीक्यू मध्ये. कसं विचारणार ते, तुम्हाला असं एक सर्क्यूट डायग्राम देणार, एरो पॉइंटर मी स्लाइड करतोय बघा, ही एक तुम्हाला अशी सर्क्यूट डायग्राम देणार. त्याच्यामध्ये काय करणार ते, रेजिस्टन्स इक्वल टू 2 ओहम आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू 3 ओहम. मी काय म्हणालो लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करा. ठीक आहे. रेजिस्टन्स हा 2 ओहम आहे आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा 3 ओहम आहे. तर मी तुम्हाला फेज अँगल विचारतोय, सर्किटचा काढू शकता की नाही तुम्ही फाय, सांगा बरं किती येतं मग. येस सांगा ना लवकर, कॅल्सी घेऊन बसत जा सोबत. ठीक आहे. सांगा ना. येस किती येतो फेज अँगल. 3/2 हा tan inverse. हा टॅन इनवर्स फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्सेल बाय आर, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 3/2. किती येतं आन्सर याचं. $56.3. 56.30 ओहम, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, काय युनिट. ओहम. हे बघा आता कसं करावं. अँगलचं युनिट ओहम असतो का. Degree. फाय काय आहे, तो अँगल आहे ना, डिग्री किंवा रेडियन मध्ये असेल. Radian. आपण आता π/2 किंवा असं 3π/2 किंवा अशा फॉर्म मध्ये तुम्हाला मी व्हॅल्यू दिलेत का नाही, तर हे येणारं जे आन्सर असेल की नाही तर डिग्री मध्ये येईल. ठीक आहे. रेडियन मध्ये नाही येणार, डिग्री मध्ये येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3/2. याचा आन्सर आता माझ्याकडे काही कॅल्सी नाहीये बघा, त्याच्यामुळं मला काही कॅल्क्युलेट करता येणार नाही. ते तुम्ही किती सांगितलात. 56.30 डिग्री. ठीक आहे, थांबा. हा बरोबर, 56.3099 डिग्री, बरोबर ना. यस. हा तुमच्या मोबाईल फोन मध्ये सुद्धा करता येतं बघा ते. ठीक आहे. फक्त तुम्ही काय करायचं, मोबाईल मध्ये बघा इनव्हर्स हे एक फंक्शन असतं, त्याच्यानंतर डिग्री किंवा रेडियन असतं, त्याच्यानंतर पर्सेंटेज असतं. तुम्ही एक तुमचं कॅल्क्युलेटर जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये एक सरळ डायरेक्टली सिंपल कॅल्क्युलेशन दिसतात तिथं, किंवा 0 to 9 पर्यंत डिजिट दिसतात. त्याच्यानंतर राईट साइडला अल्जेब्रिक फंक्शन्स म्हणजे प्रोसेस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, असं ऍडिशन, सबट्रॅक्शन सिम्बॉल दिसतात. त्याच्या शेजारी एक ॲरो दिसतो, त्या ॲरोला इकडे जर आपण स्लाइड केलं तर तिथं तुम्हाला ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन्स दिसतात. मग त्याच्यामध्ये इनव्हर्सला क्लिक करायचं. इनव्हर्सला क्लिक केलं की त्याच्यानंतर मग खाली साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स असं येतं. ठीक आहे. तुम्ही नंतर करून बघा. हे जे आन्सर आहे 56.3099 डिग्री, दिस इज करेक्ट वन. ओके. आणि हे जर तुम्हाला आन्सर रेडियन मध्ये काढायचं असेल तर बघा, रेडियन वरती शिफ्ट करा त्याला आणि व्हॅल्यू पुट करा. ते सुद्धा व्हॅल्यू किती येते,
0.9827 रेडियन. 0.9827 रेडियन. ओके, 0.9827 रेडियन असं ते आन्सर येतं. पण रेडियन मध्ये तुम्हाला काही जनरली कोणी विचारणार नाही, एवढं काही कन्फ्युज करत नाही फर्स्ट इयरला. ठीक आहे, पण जेव्हा केव्हा तुम्ही सेकंड इयरला याल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल इलेक्ट्रिकलची, त्यावेळेस मात्र रेडियन मध्ये विचारतात. ठीक आहे, मग आणखी मी पुढे जाऊन काय म्हणालो की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स. आता आपण ही एमसीक्यू डिस्कस करतोय, सेपरेट एमसीक्यू डिस्कशन साठी आपण क्लास ठेवणार नाहीये. आपण तिथल्या तिथं प्रत्येक आर्टिकल एमसीक्यू डिस्कस करतोय का, तर ते मोर क्लिअर होतात म्हणून. ठीक आहे, आता मी म्हणालो बघा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स हे 5 व्होल्ट आहे. ठीक आहे, 5 व्होल्ट आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप. आणि इंडक्टरच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप हा सपोज 6 व्होल्ट आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला विचारतोय की टोटल सप्लाय व्होल्टेज किती असेल. टोटल सप्लाय व्होल्टेज किती असेल. आता वेळ लावायचा नाही, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. मी काय दिलंय तुम्हाला, व्होल्टेज डेव्हलप्ड ऑर ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स 5 व्होल्ट आहे आणि इंडक्टरच्या अक्रॉस किती आहे बाबांनो, 6 व्होल्ट आहे. तर मी तुम्हाला काय विचारतोय, सप्लाय व्होल्टेज किती असेल सांगा बरं लवकर. √61 अंडर रूट 61. 25 प्लस 36. ओके, 6 5 11 1. ओके, बरोबर. √61. मग √61 ला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर आन्सर किती येईल सांगा ना लवकर. 61 raised to 1/2 किती येतं आन्सर याचा, 7.8. 7.8210 व्होल्ट. किती आन्सर येते याचा, 7.810. युनिट काय असेल याचं, व्होल्ट असेल. समजले सगळ्यांना हे कसं कॅल्क्युलेट केलं. येस, सगळ्यांना समजलंय का ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली. 7.810 सॉरी 810 कशी कॅल्क्युलेट केली सगळ्यांना समजलंय. यस सर. यस सर. सगळ्यांना समजलंय का. येस, बरं ज्यांना कुणाला समजतं त्यांना समजलंय का, ज्यांना समजत नाही त्यांना काय समजणार आहे. येस, येस. रोल नंबर 7 समजलं का तुम्हाला. येस, येस. रोल नंबर 7 am I audible to you. मी जे रोल नंबर विचारतो त्याच्यामध्ये कुणाचाही कधीही रोल नंबर येऊ शकतो, हा लक्षात ठेवा. रोल नंबर 7 आवाज येतोय का तुम्हाला. आता सगळ्यांनी सांगा मला याचं मिनिंग काय होऊ शकतं. त्यांनी मोबाईल कुठेतरी लावून ठेवलाय, आपलं झूम मीटिंग सुरू आहे, मस्त तिकडे आपलं त्यांच्या गप्पा, घरी मस्त काय आता निवांत मस्त पावसाचं वातावरण आहे, छान गप्पा गप्पा जेवण वगैरे सुरू असेल, आपलं इकडे चालली आहे बडबड आहे की. त्यांना जर आवाज जात असता किंवा ते जर त्यांनी रिस्पॉन्ड केला असता लगेच, याला काय अर्थ आहे का बरं. आपण किती सकाळी सकाळी बडबड करतोय.
रोल नंबर 7. रोल नंबर 26. Saurav, am I audible to you? Yes, sir. हा, समजलं का तुम्हाला? Yes, sir. काय समजलं? ऑफलाईन क्लास असते तर खूप मजा आली असते, हे काय उपयोगच नाही असलं झूम मीटिंग. काय समजलं हो तुम्हाला सौरभ? आता समजलं म्हणलं तर तुम्हाला समजलेलं सांगायला तर पाहिजे की नाही, काय समजलं तर. हा, RL circuit. काय काय समजलं त्यात? कालच्या क्लास पर्यंत सगळं ISC ला येणार आहे, हा लक्षात ठेवा. थर्ड युनिट वरती 10 MCQ असतील, सेकंड युनिट वरती 10 आणि फर्स्ट युनिट वरती 10 असे 30 MCQ आहेत. वेळ किती आहे? येस. 2 hours. हा, 2 तास. 2 तास आहेत. बर, 2 तास खूप झाले नाही? आणखी कोणाला विचारावं? येस, रोल नंबर 51. सांगा, काय समजलं तुम्हाला? हम्म, 52/2. Roll number 1 present, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 absent, 13, 14, 15, 16. हे 16 चा काय प्रॉब्लेम आहे? दररोजच absent असतात ते सगळ्या क्लासला. 18, 19 पण तसेच आहे. 21, 20. येस, रोल नंबर 21. तुम्हाला काय समजलं सांगा? 23 absent, 25 absent. आम्हालाच काम नाही तुम्हाला विचारायला, नाही? 8, 28, 16, 19. They are daily absent. 31, 31, 32, 33, 34, 35. बघा, RL सर्किट मध्ये काय काय समजलं नाही तर विचारा, अनालिसिस करा त्याचं. 1, 2, 3. हे बघा, 53 absent. फिफ्टी 59 कुणाचा मित्र आहे का रे? फ्रेंड आहे का कुणाचं? 59, रोल नंबर 59. ओळखता का कोणी याला? हरवला आहे.
तुम्ही असं खाली का दिसतंय एवढं 60 is present just add झाले वाटतं 60. Any doubt? ठीक आहे, सगळ्यांना समजलं असेल ना. आता बघा, आता तुम्हाला या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काही देऊ शकतात, इंडक्टरची व्हॅल्यू काही देऊ शकतात. तेव्हा आपल्याला फेज अँगल काढता येतो की नाही? येतो काढता. परत सप्लाय व्होल्टेज दिलं असेल तर आपल्याला करंट काढता येतो. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की या सर्किट मधून जाणारं करंट काढायचं. कसं काढणार बरं मग? हेच आहे, 2 ओम रेजिस्टन्स आहे, 3 ओम इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे, 7.810 व्होल्ट एवढा सप्लाय व्होल्टेज आहे. तर मला आय ची व्हॅल्यू काढायची, ओहम्स लॉ लावा. कशी काढणार मग? येस, हा बोला. हा सांगा कसं काढणार? सिंपल आहे ना हो. आता किती याच्यासाठी परत विचार करताय? आपल्याला सप्लाय व्होल्टेज माहिती आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहिती आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू माहिती आहे. तर आपल्याला काय काढायचं? सिंपल करंट काढायचे. कसं काढणार मग करंट? हा सांगा, बोलत होतं कुणीतरी, बोला. नवीन कोण ऍड झालं रे? 62 दाखवतंय, मग अशी 59 होते. ती दोन ऍड झाली. कोण कोणाच्या समाधानासाठी जॉईन होतात काय माहिती? नेक्स्ट लास्टचे 15 मिनिट आणि फर्स्टचे 15 मिनिट मी काय तुमची अटेंडन्स टाकणार नाही बघा, जे आता लेट जॉईन झाले त्यांना. हा सांगा, करंट कसं काढणार मग मी? हा बोला रे, मोठ्याने बोलत जा. कोण बोलतंय मला ते सुद्धा कळत नाही. येस, व्होल्टेज अपॉन इम्पिडन्स. व्होल्टेज अपॉन इम्पिडन्स. 100%. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता कॅल्क्युलेट करा मग. चला, सप्लाय व्होल्टेज किती आहे? 7.810 व्होल्ट. इम्पिडन्स किती आहे? काढा. मग मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल इम्पिडन्स काढायला काय विचारलं नाही, कारण तुम्ही आता इथे इम्पिडन्स काढणारच आहात. तर मग इम्पिडन्स काढा. इम्पिडन्स पहिल्यांदा कसं काढणार? 2 to the power 2 प्लस 3 to the power 2 म्हणजे 4 प्लस. √13. हा काय सांगताय तुम्ही? करंटची व्हॅल्यू सांगताय का? इम्पिडन्स. हा इम्पिडन्स किती आला? 4 प्लस 9 किती येतो? √13 ची व्हॅल्यू किती येते? काढा लवकर लवकर. 3.60. 3.60. 3.60 किलोमीटर. 3.60 ओहम. काय आला? इम्पिडन्स आला. आता करंटची व्हॅल्यू सांगा मग मला किती येते? करंट इज इक्वल टू व्हॉट? V अपॉन Z. हे बघा इथलं इक्वेशन, त्याला द्या नंबर 4 वाटलं तर, किंवा 3, काय जो असेल तुमचा. ठीक आहे, V इज इक्वल टू IZ. तर मग आपण काय काढू शकतो? करंट काढू शकतो की नाही? आपल्याला दोन्ही गोष्टी इथं माहिती आहेत म्हणून काढू शकतो. ठीक आहे, मग सांगा करंट किती आला? इतका वेळ लागतो का रे? 2.16. 7.810 divided by 3.60. बरोबर ना माझं? येस. Yes, sir. 2.16. किती यायला पाहिजे करंट? 2.16. 2.16 बरोबर ना?
Yes, sir. Yes, sir. ओके, याचे युनिट काय असेल? एम्पियर असेल. ठीक आहे. मग या सर्किटवरून आपण काय काय शिकलं बरं? फेज अँगल काढण्यासाठी, परत इम्पिडन्स काढणं कसं काढतोय ते आपण शिकलो, परत सप्लाय व्होल्टेज कसं काढायचं ते आपण शिकलो, परत इम्पिडन्स कसा काढायचा शिकलो आरएल सर्किटचा, बरोबर की नाही? मग आता तुम्हाला काय करायचंय? क्रॉस व्हेरीफाय करायचं. काय क्रॉस व्हेरीफाय करायचंय? आता टोटल करंटची व्हॅल्यू किती माहित झाली आपल्याला? 2.16. तर मला सांगा रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होईल बरं? यस, हा सांगा लवकर किती होईल? यस, सांगा ना लवकर. फोर पॉइंट 32. 4.32. 4.32. बर. आणि इंडक्टरच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज ड्रॉप किती होईल बरं मग? आता ते कसं काढणार आपण? आय इंटू एक्सेल, आय इंटू आर. आय ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 2.16. आता बघा तिचे तुमचं 4 पॉईंट आन्सर यायलंय तर ते काही टॅली होत नाही आपलं. म्हणजे मी तुम्हाला VR च्या अक्रॉस किती व्होल्टेज म्हणाला होतो मग अशी 5 व्होल्ट, पण तुमचं आन्सर किती येत आहे? ज्यांनी कोणी कॅल्क्युलेट केलं त्यांनी 4 पॉईंट समथिंग काहीतरी येते. किती येते आन्सर? 32. 4.32. 4.32 आणि 5 मध्ये किती डिफरन्स आहे बरं? येस, पॉइंट किंवा 0 पॉइंट कितीचा फरक आहे? 5 मायनस 4.32 म्हणजे 0.6. 68. तसं नाही त्याला रीड करायचं, 0.68 रीड करायचं. ठीक आहे, 0.68 एवढा व्होल्टेज डिफरन्स येतोय. तर मग डिफरन्स काय येतोय? काय येतोय बरं डिफरन्स एवढा? एक याचं रिझन असू शकतं तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना ऑलवेज 3 डेसिमल पर्यंत नंबर घ्यायचे. आता इथं आपण 3.60 घेतलाय की नाही, हा त्याच्यानंतरचं एक डिजिट कोणता आहे ते लक्षात घ्यायचं. दुसरी गोष्ट, सगळेचे सगळे कॅल्क्युलेशन हे 3 डिजिट पर्यंत न्यायचे किंवा 3 डेसिमल पॉईंट पर्यंत पुढे न्यायचे. जसं की मी इथं 7.810 घेतलेला आहे. ठीक आहे, तसंच 3.60 घेतलेला आहे. हे एक रिझन असू शकतं की आपल्या आन्सर मध्ये एवढा डिफरन्स होतो. आणि दुसरा रिझन आहे याच्यामध्ये जे की तुम्हाला समजायला थोडं डिफिकल्ट आहे. याचं दुसरं रिझन आहे एसी सर्किट मध्ये ही जी की वायर आहे, ही जी काही वायर आहे ना, या वायरचा काहीतरी रेजिस्टन्स असतो. मग तो वायरचा रेजिस्टन्स काय करतो? त्याच्यामधून करंट फ्लो होईल. मग या वायर मध्ये सुद्धा काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होईल, बरोबर? मग तो व्होल्टेज ड्रॉप ऍक्च्युअली जे काही इथं व्होल्टेज ड्रॉप होणार होतं रेजिस्टन्सच्या अक्रॉस, त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स क्रिएट करतो. ठीक आहे, कशामुळे? आणि तिसरं रिझन आहे याच्यासाठी की स्किन इफेक्ट. आता स्किन इफेक्ट, सॉरी, स्किन इफेक्ट आणि तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये काय करत असेल बरं? स्किन इफेक्ट आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये एसी सप्लाय करंटच्या रिलेटेड आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून एसी सप्लाय जातो तेव्हा कंडक्टरच्या पूर्ण क्रॉस सेक्शन मधून तो न फ्लो होता कंडक्टरच्या तो सरफेसला जास्त करंट फ्लो होतो. आणि याचा जो सेंट्रल पार्ट आहे किंवा मधला जो पार्ट आहे, हा मी डार्क करतोय तो पार्ट, हा पार्ट हायली रेजिस्टिव्ह म्हणून ऍक्ट होतो विथ कम्पेअर टू हा सरफेसचा पार्ट. ठीक आहे, म्हणजे या सेंट्रल पार्टचा रेजिस्टन्स हा खूप जास्त असतो विथ कम्पेअर टू या सरफेसच्या पार्टला. मग टोटल कंडक्टरचा रेजिस्टन्स हा इन्क्रीज होतो. टोटल कंडक्टरचा रेजिस्टन्स हा इन्क्रीज होतो, मग तिथं व्होल्टेज ड्रॉप होतो. आणि म्हणून हे इंडक्टरच्या अक्रॉस आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉस येणारा जे काही व्होल्टेज ड्रॉप असेल त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे, मला सांगा आता इंडक्टरच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज ड्रॉप किती आला?
Same formula. Current into inductive reactance. I into XL. I किती आहे 2.16 into 3. How much answer will be there for this one? 6.48. 6.48. 48. 48. हा, आता बघा इंडक्टर काय करत असतो, एनर्जी स्टोअर करतो, बरोबर की नाही? तसं रेजिस्टन्स एनर्जी स्टोअर करत नाही. हे चौथा रिझन आहे. ठीक आहे. मग इंडक्टर मध्ये एनर्जी स्टोअर केल्यामुळे तो काय करतो, त्याच्यामध्ये जाणारा जे काही करंट आहे त्याला अपोजिशन करतो. आता हे अपोजिशन तुम्हाला आठवलं असेल मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट मध्ये पण पाहिलं ना, इंडक्टर मधून जाणारे जे काही करंट आहे तर ते करंटला अपोजिशन करतं. कोण? मॅग्नेटिक फील्ड. पुन्हा तयार केलेलं, ह्या इंडक्टरनं तयार केलेलं. मग काय होतं तिथं, रिटेन्शन होतं. तर रिटेन्शन याचं वर्डचं मिनिंग काय आहे, थोडीफार एनर्जी इंडक्टर मध्ये साठवून राहते. का साठवून राहते? कारण इंडक्टर हा ऍक्टिव्ह सर्किट एलिमेंट आहे. मग इंडक्टर मध्ये जी काही एनर्जी स्टोअर केली जाईल तर ती ही E is equal to L square DI by DT square. D square L I by DT square या फॉर्म्युलेने दिली जाते. E is equal to L D square I divided by DT square. ठीक आहे. मग हा जो L आहे, L च्या अक्रॉस होणारा जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे, तर तो व्होल्टेज ड्रॉप ती एनर्जी साठवून ठेवण्यासाठी हेल्पफुल असतो किंवा इम्पॉर्टंट असतो. म्हणून तो काय करतो, त्याच्यामध्ये जे काही व्होल्टेज डेव्हलप होईल अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, हे त्याला चेंजेस होऊ देत नाही. कोण? मॅग्नेटिक फील्ड. म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी रिटेन्शन येतं. किंवा आपण मॅग्नेटिक सर्किट मध्ये पाहिलं होतं बघा की एनर्जी स्टोअर होते इंडक्टर मध्ये, किंवा याला ऍक्टिव्ह सर्किट एलिमेंट आहे असं मी तुम्हाला सांगताना सुद्धा म्हणत होतो की इंडक्टर मध्ये एनर्जी स्टोअर ही राहत असते. ठीक आहे. आणि त्याच्या मागचं रिझन आहे की थोडंफार इंडक्टरच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप हा मॅक्सिमम येतो किंवा थोडंसं कम्पॅरेटिव्हली जास्त येतो. ठीक आहे. मग 4.68 आणि 6.48 यांच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स परत ह्या वायरच्या रेजिस्टन्स मध्ये ड्रॉप होतो आणि मग हे टोटल तेवढं व्होल्टेज येतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं कन्सेप्ट आहे. जे इलेक्ट्रिकल मध्ये आहेत त्यांना खूप महत्वाचं आहे, किंवा ज्यांची इलेक्ट्रिकल ब्रांच नाहीये त्यांनी नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. ठीक आहे. पण लक्षात ठेवा, आपण करंट या ठिकाणी करंट काढायला शिकलो, परत फेज अँगल काढायला शिकलो, सप्लाय व्होल्टेज काढायला शिकलो, परत व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स, अक्रॉस इंडक्टर, या गोष्टी आपण इथे शिकलो. ठीक आहे. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट क्लास आपण काय करणार आहोत, इन्स्टंटेनियस पॉवर इन द RL सर्किट आणि एव्हरेज पॉवर इन द RL सर्किट हे आर्टिकल पाहणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपण इम्पिडन्स ट्रायंगल चा कन्सेप्ट पाहणार आहोत. ठीक आहे. आणि नंतर मग पॉवरचे कन्क्लुजन्स आहेत रिलेटेड टू RL सर्किट. मग रिअल पॉवर म्हणजे काय, ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, अपिअरंट पॉवर म्हणजे काय, या गोष्टी सगळ्या शिकणार आहोत. त्याच्यानंतर पॉवर ट्रायंगल. ठीक आहे. या गोष्टी सगळ्या एकमेकांना लिंक आहेत. बघा मी काय करतोय, स्टिचिंग डायरी रेफर करा. याच्यावरती मी ही पीपीटी अपलोड करणार आहे, जी की तुम्हाला एक्झाम साठी सुद्धा हेल्पफुल राहील आणि प्रिव्हियस जे काही क्लास मध्ये झालेला आहे शिकवणं ते पण ओव्हरलुक करण्यासाठी हेल्पफुल असेल. ठीक आहे. आता नवीन कोण जॉईन झाला रे नेक्स्ट 15 मिनिट मध्ये? लास्ट 64 दाखवत आहेत सगळे. येस, मी ऍब्सेंट नंबर सांगतोय बघा. याच्यामध्ये कोणाचा नंबर असेल तर मला सांगा. रोल नंबर 11 प्रेझेंट आहे का आता? येस. रोल नंबर 12 प्रेझेंट सर. का हो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, नेटवर्क इश्यू वगैरे आहे का? सर डिस्कनेक्ट झालं. बरं ठीक आहे. रोल नंबर 16 ओके. 19 23 रोल नंबर 23 आहे का? येस सर. काय प्रॉब्लेम आहे तुमचा?
सर मी जॉईन झालतो परत रिचार्ज संपला आता केलाय रिचार्ज. बरं ठीक आहे चालतंय. रोल नंबर 25 absent. Okay, absent. Next, roll number 35. Yes, sir. Okay. Roll number 43 absent. Okay. 50. सर ते लाईट गेलेलं सर पावसामुळे चार्जिंग नव्हतं सर. Roll number 50 का? हो सर. Okay. ठीक आहे म्हणजे तुम्ही पण प्लस आहे. आपली हे काय म्हणतो आपण त्याला टीचिंग डायरी रेफर करा. तुम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे तिथे मिळतील. जर तुम्हाला खूपच चार्जिंगचा इश्यू असेल तर, कारण खेडेगावामध्ये खूप प्रॉब्लेम असतो इलेक्ट्रिसिटीचा, तो आपण समजून घेऊया. ठीक आहे. आपली गुगल डायरी जी आहे टीचिंग डायरी ती रेफर करा, किंवा मी तुम्हाला जी शेअर केली होती बघा सीट गुगल ड्राईव्हची, तुम्हाला टीचिंग डायरीला जायची गरज नाही. BEEE गुगल ड्राईव्हची लिंक आहे, परत वाटलं तर मी तुम्हाला सेंड करतो, ती रेफर करा. तुम्हाला आजपर्यंत सगळं मटेरियल तिथं मिळेल. ठीक आहे. रोल नंबर 53. आता नवीन कोण ऍड झालं? 65 स्टुडंट दाखवत आहे आता. रोल नंबर 53 absent. ओके. रोल नंबर 56. रोल नंबर 56 absent. ओके. 59 absent. 69. रोल नंबर 69 आहे का? रोल नंबर 25. ओके. ठीक है. So today we will stop over here. Best of luck for the ISC first. Okay. Please go through the study material which is available on the teaching diary, as well as I will share the Google Drive link for BEEE subject. Okay. And kindly go through that one, and please refer the notes, MCQ, PPT for the exam. Okay. So today we will stop over here. Have a nice day. 61 present है सर. Huh? 61 61. Okay, 61 I am. present. Okay. So